पण चाललोय द फेमस अखिल चंदनवाडीच्या गणपती बघायला आणि हा त्यांचा प्रवेशद्वार आहे. जे बाई ज्यांनी पण बनवले एकदम सुंदर आणि रेखीव मूर्ती, असं नाही की 30 फूट येतं एकदम कसे पण. काय बॅलेन्सिंग आहे बाई, एकदम वन साईड बॅलेन्सिंग. मागच्या वर्षी पण एका पायावर बाप्पा उभा होता. तर कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. मी तुमचा लाडका चिंतन पवार घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ पुन्हा त्याच जागेवरून, जे आपला आयकॉनिक स्पॉट आहे आराम वडापावच्या इथून जे बरोबर आहे CSMT स्टेशनच्या समोर, जिथे आता 2 दिवसापूर्वी होतं मराठा आंदोलन. आणि आपल्यासोबत आपले नेहमीचे खास मित्र आहेत ऋषभ सर दुकाने. तुमचं आमच्या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. नमस्कार. कसेच पहिले तर सगळं बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मागच्या वर्षी आम्ही इथेच उभा होतो तेव्हा आमच्या हातात अँड्रॉइड होता, यावर्षी आम्ही उभे तेव्हा आमच्या हातात आयफोन आहे. देवाची कृपा, बाकी काय नाही. अशी आपण प्रगती करत राहू. आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येत राहतील. हा माहिती चॅनल जरा यावर्षी जरा बंदच होता, पण आता कंटिन्यू येईल आणि स्टे कंटिन्यू राहा. चांगले व्हिडिओ येणार आणि टायमावर येणार यावेळी नक्की. काय म्हणतात सर? आणि थोडे दिवस पूर्वी इथे होता मराठा आंदोलन, इकडे गुलाल बिलाल दिसतोय, तिकडे फुल स्टेशनला होता. तर सर तुम्हाला काय म्हणायचं मराठा आंदोलनावर? मला मराठा आंदोलन काय नाही बोलायचं आहे, जरांगे पाटलांना धन्यवाद द्यायचे की आपल्यासारखी गरिबाची पोरं जे आरक्षणामुळे मागे होते त्यांना आता आरक्षण भेटलेलं आहे. पण आता सर्व सरकारवर डिपेंड आहे, बघू काय होतं. पण बरं भारी वाटतं, एकदम आनंद होत आहे की आरक्षण भेटलं कुठे ना कुठेतरी. चला गाईस, स्टे कंटिन्यू. आता आपण पुढे जाऊ आणि गणपती बघायला करू. आणि हा मेन तर गणपती ब्लॉग आहे, आपण बाकी चला पहिला गणपती कोणता येईल तो बघू आपण. चला स्टे कंटिन्यू. तर जवळजवळ CST स्टेशनवरून 600 मीटर आम्ही चाललोय. आणि आपला मागच्या व्हिडिओचा जसा पहिला मोठा गणपती होता आपला मेट्रोचा राजा, त्या पहिल्या मंडळामध्ये आपण पोहोचलो. तर ऋषभ सर, पहिल्या मंडळामध्ये पोहोचून कसं वाटतंय? एकदम आनंद होतो मला. जशी मागच्या वर्षी मोठी मूर्ती होती तशीच यावर्षी पण आहे. तर बघूया आपण, चला स्टे कंटिन्यू. आतमध्ये जाऊन दाखवतो. तर मी आता समोर उभा आहे मेट्रोच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ. मी तुम्हाला दाखवतो प्रवेशद्वार पण किती सुंदर बनवलं आहे यांनी. मेट्रोचा राजा प्रवेशद्वार. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये आता पहिलेच भगवान शिव यांचं दर्शन, त्यांचा नंदी आणि आतमध्ये एकदम बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला आत्ता नाही दाखवत, पुढे जाऊन दाखवतो. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघू शकता बाप्पाचं सुंदर रूप, एकदम मनमोहक. इकडे विष्णूजी आहेत, मत्स्य अवतारात आहे. आणि इकडे बाप्पा, आणि हा बाप्पाचा महल सजला आहे पूर्ण. इथे पूर्ण बाप्पाचं बघू शकता, पूर्ण महलमध्ये असा सुंदर बाप्पा बसतो मेट्रोचा राजा. चला स्टे कंटिन्यू. तर मित्रांनो, आता आम्ही मेट्रोच्या पासून सिग्नल आहे मागं. सिग्नलच्या सरळ पुढे चालत झालात की इकडे येतं मुंबादेवीचा महाराजा, आणि त्याच्या समोरच दुसरा मंडळ आहे कुंभारवाड्याचा महाराजा. तर आपण जाऊया आणि बघूया. असे आकर्षक मूर्त्या दाखवतो मला एकदम आश्चर्य. चला स्टे कंटिन्यू. हे बघा, हा आहे अखिल जांभूळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मुंबादेवीचा महाराजाचा मंडप, म्हणजे प्रवेशद्वार. आणि प्रवेशद्वारामधून आम्ही आतमध्ये चाललो आहे. यावर्षी यांची मूर्ती आहे विठ्ठलाच्या रूपातली. तर ह्यांनी पण थीम चांगली निवडली यावेळी. तर बोला पांडुलक विठ्ठल. चला आतमध्ये जाऊ. आता चप्पल काढा, मी घालून मला एक तर शूज भाई वन साईड बघा इथे लावलेलं आहेत दर्शनासाठी. चला गणपती बाप्पा मोरया. बघा बाप्पाची आकर्षक मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या ह्याच्यात कुंभारवाड्याचा महाराजा आणि कुंभारवाड्याच्या ह्याच्यात डेकोरेशन पूर्ण. आणि या डेकोरेशनमध्ये बाप्पा बसलाय आणि यांना चरण स्पर्श आहे सगळ्या गणपतीला. एवढा मोठा बाप्पा आहे. तर स्टे कंटिन्यू व्हायचं, सगळ्यांना असे सुंदर सुंदर बाप्पा दाखवत राहू. आत्ता आम्ही आलो आहे तिकडून चालत. आणि आता इकडे बसतो धोबी तलावचा गणपती. विठ्ठलाच्या अवतारात यावर्षी, मागच्या वर्षी हा बाप्पा होता त्या पक्षावर होता एक.
हा आहे धोबी तलावचा महाराजा. महाराजा समजून जा, आता मला नाव नाही माहिती, तर ठीक आहे. चला गणपती बाप्पा मोरया. तर हा बाप्पा आहे धोबी तलावचा मोरया. या बाप्पा पण एकदम सुंदर मूर्ती आहे. मागे तिरुपती बालाजी आपलं डेकोरेशन होता आणि इकडे बाप्पा पण एकदम सुंदर आहे, जसं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर डेकोरेशनमध्ये हा बाप्पा असलेला आहे. समोरासमोर 2 गणपती असतात, हा धोबी तलावचा राजा आणि धोबी तलावचा मोरया. आता ह्या गल्लीत जो आहे ना तो एकदम मोठा गणपती असतो. तर ते कंटिन्यू. तर आता आम्ही पुढे चालत आलो आहे धोबी तलावचा महाराजा बघायला. जी मूर्ती आहे जवळजवळ 22 ते 25 फुटामध्ये. तर आता समोरच मंडप आहे, तर जाऊ आणि बघूया. चला स्टे कंटिन्यू. जसं मी तुम्हाला बोललेलो की आतमध्ये एकदम सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला जवळ गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची मूर्ती आहे, शंकर देवांच्या हातावर बाप्पा असा उभा आहे. जवळजवळ 25 फुटाची सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आहे धोबी तलावचा महाराजा. ही मागच्या वर्षी होती रामाच्या अवतारात आणि यावर्षी आहे शंकर भगवानांच्या हातावर. मला स्टे कंटिन्यू गाईस. खास मंडळाच्या मुलांनी आमच्यासाठी लाईटिंग लावले. तर बघा परत एकदा बाप्पाचं नवीन रूप दाखवतो लाईटीमध्ये. एवढा मोठा आहे की आपल्याला पूर्ण मान वरती करून बघावं लागते धोबी तलावचा महाराजाची. हे बघा शंकर भगवानांचा हात आहे आणि या हातावर हा बाप्पा उभा आहे आणि अनिकेत शेवाळेंनी ही मूर्ती बनवलेली आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण ज्या मंडळात आलो त्या आहे धोबी तलावचा युवराज आणि या मंडळाचं 53 वर्ष आहे. ही बाप्पाची सुंदर मूर्ती यांनी बनवले ज्योतिर्लिंगांचं डेकोरेशन. तर चला स्टे कंटिन्यू. बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो आहे धोबी तलावचा सम्राट या मंडळामध्ये आणि इथे यांनी मस्त मूर्ती आहे जय मल्हारची. तर बोला एअरकोट जय मल्हार सदानंदाचा एअरकोट. तर मित्रांनो आम्ही आत्ता चालत सगळे गणपती बघत द फेमस बोलतात ना युनिक मूर्ती ज्याची असते दरवेळेला तो म्हणजे आपला गोड गणपती. आणि त्या गोड गणपतीच्या मंडपाजवळ आम्ही चाललो आहे. यावेळी एवढी गर्दी काय ते दिसते मला माहीत नाही. आम्ही ऑल डेला आलो आहे. तुम्ही काय एवढे फास्ट चालताय? ठीक आहे ना, म्हणजे चाला हळूहळू चाला जाऊ आपण. त्याला स्टे कंटिन्यू दाखवतो मूर्ती. ही पण मूर्तीला वाटतं आहे ना, गणपती उत्सुकता आहे. तर चला जाऊ. बोला गणपती बाप्पा मोरया. पण चाललो आहे द फेमस अखिल चंदनवाडीच्या गणपती बघायला आणि हा त्यांचा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये आपला अखिल चंदनवाडीचा बाप्पा. हा व्हिडिओ चालूच ठेवतो, टेन्शन नाही. तू कशाला व्हिडिओ चालू करतो? व्हिडिओ चालू आहे माझी. स्टे कंटिन्यू दाखवतो ना मग पुढे करते. तर हा आहे द फेमस गोड गणपती. मस्त गोड गणपती बाप्पा द फेमस अखिल चंदनवाडी. तर चला हे शो चालू होतं. सगळ्या संतांच्या पालख्यांचा सुरेख संगम घडतो आणि एका विलक्षण ब्रह्मनादाची अनुभूती होते. माऊलींच्या पालखीभोवती मानाच्या अश्वांचे रिंगण पार पडते आणि ज्या मातीतून माऊलींचे अश्व रिंगण घालतात ती माती भाळी लावण्याची धडपड सुरू होते. नीरा चंद्रभागेच्या पाण्यात माऊलींच्या पादुका न्हाऊन निघत वारी पोचते ते विठुरायाच्या पंढरपुरात आणि लाखो वारकऱ्यांना एकच ओढ लागते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येऊन हात आपोआप जोडले जातात, डोळ्यांच्या कडा उलावतात, स्वर्ग सुखाची अनुभूती होती. युगे 28 विटेवर उभं राहून कर कटीवर ठेवून साऱ्या जगाचा संसार सांभाळणाऱ्या त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन होतं आणि खऱ्या अर्थाने आनंदवारी पूर्ण होते. आज या चंदनवाडी नगरीत आपला विठुराया गोड गणपतीच्या रूपात आकार घेऊन इथे त्याच्या गाभाऱ्यात उभा आहे. माऊलींचा नामघोष करणारे वारकरी आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करणारे आपण सारे एकच, कारण आपल्या भक्तीचा गाभारा समानच. म्हणून या आपल्या गणरायाला विठुरायाला मनोभावे साकडं घालूया. तुझ्या या साऱ्या लेकरांवर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. तुझ्या छायेखाली आम्हा साऱ्यांना अभय मिळू दे. महादेवा गजानना, महादेवा विठ्ठला, हा सारा घाट तुझ्या चरणी मांडलाय, त्याचा स्वीकार कर आणि आशीर्वाद दे. माऊली, सारे एका ध्वजाखाली एकत्र येऊया. एकत्र
अखिल चंदनवाडी बाप्पाचा देखावा आणि हा गोड बाप्पा इथे उभा आहे, अखिल चंदनवाडीचा गोड बाप्पा. आणि आपल्याला एकदम बाप्पाने एकदम समोरची सीट दिलेली. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर हा होता अखिल चंदनवाडीचा बाप्पा. इकडं आता सध्या अंधार आहे, सध्या ते त्यांचा देखावा चालू आहे म्हणून. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. चंदनवाडीच्याच बाजूला आहे चंदनवाडी गवळीवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ह्यांचं आहे वर्ष 93 आहे. आणि आतमध्ये बाप्पा आहे. ऋषभ सर गाईड करत आहेत. तर वाव काय डेकोरेशन बनवलं आहे बाई. हे सर तू फ्रेम खराब करतो माझी. मराठी शब्दांचा मराठी भाषेचं सगळं बनवलं आहे. मुंबई माझी लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी पाहणं. बाप्पाची मूर्ती पण बघा किती सुंदर आहे. माझी माय हातात विणा घेऊन बाप्पाची मूर्ती आहे. ज्ञानाचा आणि ते सगळं त्यांनी छापून आणलेलं आणि लावलेलं आहे. एकदम सुंदर डेकोरेशन मराठी ज्ञानाची मराठी भाषेचं. आणि वरती पण अक्षरं लावलेत सगळे. माय भाई एकदम कडक मूर्ती आहे. एक नंबर मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे असं वर्ष 93 आहे. बाप्पाची मूर्ती तुम्हाला जरी वाटत असेल एकदम छोटी आहे, पण यांचं वर्ष 93. 93 ज्यांना कळत नाही त्यांचे 93 त्यांच्यासाठी. खास आपल्या मराठी लोकांनी येऊन बघा. हां, मराठी लोकांनी यावं. मी स्वतः लय लेट आलो आहे, पण ठीक आहे. तरी पण दरवर्षी या बाप्पाला तुम्ही नक्की या. तर असेच आपण बाप्पा दाखवणार होतो. तुम्ही पण कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मी कधी बोलत नाही, पण आता बोलतो आहे कारण का आपल्याला आपलं चॅनल लवकर करू. स्टे कंटिन्यू गाईज. तर चंदनवाडीच्या पुढं आलो की इथे लागतो कोलबात लेन. आणि कोलबात लेनच्या समोरच आहे चिरा बाजारचा महाराजा आणि इकडे कोलबात लेनचा गेट आहे. दोन्ही पण खूप उंच मूर्ती आहेत. तर नक्की या. काय म्हणता भाऊ? पण आलो आहे चिरा बाजारच्या राजाच्या मंडपाजवळ. आणि आतमध्ये एक चिरा बाजारचा राजा. कुठून आहे? तिकडून आहे का? चप्पल काढायची आहे की नाही? हे चिरा बाजारचा राजा 2025. मागच्या वर्षी पण आपण हा गणपती कव्हर केला, ह्या वर्षी पण हा गणपती कव्हर करतो आहे. ही पण एकदम उंच मूर्ती आहे बाप्पाची आणि बाप्पाची छोटी मूर्ती. दोन्ही मूर्त्या एकाच ह्याच्यात. चिरा बाजारचा राजा. चिरा बाजारचा राजाच्या समोरच बसतो कोलबाट लेनचा राजा. ह्यांची पण मूर्ती इथलेच बनवलेली आहे आणि पूर्ण मूर्ती इथं बनवलेली आहे. यांचं पण डेकोरेशन खूप सुंदर आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण, बघूया कोलबाट लेनचा राजा. काय म्हणता ऋषभ सर दुधाने? तीच एनर्जी, तोच जोश घेऊन आपण परत आपल्या चॅनलवर आलेलो आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? मी फक्त एकच बोलेन, भाऊ आलाय, भाऊचा कमबॅक झालाय. तुम्ही व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. नक्कीच भेटेलच आपल्याला ते. आता भाऊ कंटिन्यू करणार यूट्यूब चॅनल. थोडं काय कारणास्तव तो होतं जरा फॅमिली रिझन, पर्सनल रिझन, पण ठीक आहे. चला हे आता करू कधीतरी डिस्कशन. अच्छा ही वाली तर मूर्ती. चला कोलबात लेनमध्ये जाऊया आपण आणि बघूया बाप्पाला. तर आपलीवाली नेहमीची परंपरा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर आहे कोलबात लेनचा राजा. ही पण मूर्ती जागेवर बनवली आहे पूर्ण. आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे. बाप्पा एका हातावर खडा आहे, एका हातावर उभा आहे. सॉरी, गरुडजींच्या. आणि बघा विठ्ठलाच्या अवतारात मूर्ती. बाप्पाची एकदम सुंदर मूर्ती आहे ही. बाप्पाची पूजेची मूर्ती. आणि ही मोठी होतं, पण ती आपण बाप्पाच्या पण जवळ येऊ शकतो एकदम. तर तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती एकदम जवळून. का केवढी मोठी मूर्ती आहे भाई. तुम्हाला बघण्यासाठी पूर्ण अशी एकदम माझी मान वाकडी मला असं एकदम वरती बघायला लागते. तेव्हा कितपासून मूर्ती चालू होते. बाप्पाची ट्रॉली आहे आणि ट्रॉलीवर बघा बाप्पाची एवढी सुंदर मूर्ती आहे. एका हातावर बाप्पा उभा आहे आणि बाप्पाची एवढी ही सुंदर मूर्ती. जसं तुम्ही बघू शकता जागेवर बनवली ही मूर्ती. आणि एवढा 30 फुटाचा बाप्पा आहे एकदम. जे बाई ज्यांनी पण बनवले एकदम सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे. असं नाही की 30 फूट येतं एकदम कसे पण. बाप्पाचा पाय इथे, पहिला पाय आपण हात लावू शकतो इथे. कारण बोला गणपती बाप्पा मोरया. कारण बाप्पा एकदम वरती आहे बघा कुठे बाप्पा. आणि मी ही वाईड अँगलमध्ये काढतो आहे. एवढी मोठी मूर्ती आहे बाप्पाची आणि एकदम सुंदर रेखीव मूर्ती आहे बाप्पाची एकदम. आता लांबून दाखवतो नको. आणि इथे एकदम बाप्पाची रेप्लिका बनवली. जसा तो बाप्पा तिकडे मोठी मूर्ती आहे, इकडे छोटी मूर्ती बनवली बाप्पाची. आणि हा त्यांचा ज्यांनी बनवले
वेटवा आणि बाप्पाची पूजेची मूर्ती ती पण सुंदर आहे एकदम. आणि हा मोठावाला बाप्पा वाईड अँगलमध्ये बघा बाप्पा किती मोठा आहे तो. आत्ताच आम्ही एक मूर्ती बघून आलो आहे, आपला अकोलबादलेंचा राजा, एकदम सही मूर्ती. म्हणजे तुम्ही बघाल ना आता इकडे एवढी सही. राहुल झुंजावराव मूर्तिकार आहे, त्यांनी बनवले. आणि हा आतमध्ये जायचं आहे आपल्याला आता. त्यांची दशावताराची थीम आहे. यावेळी यांनी इंटरगेट नाही लावले, ठीक आहे. चला स्टे कंटिन्यू. तर आत्ता आपण आलो आहे चिरा बाजारचा महाराजा बघण्यासाठी. आणि तुम्हाला मूर्ती दाखवू का? काय म्हणता, मूर्ती दाखवायची का लागेच की नाही दाखवायची ना? दाखवूया मूर्ती. तुला गणपती बाप्पा मोरया. दोन कशा आहेत रे पण ठीक आहेत. तर ही बाप्पाची मूर्ती, दोन मूर्त्या आहेत, एक पेशवामध्ये बसलेली आणि एक अशी राजांच्या अवतारात बसलेली. आणि आपला मेन बाप्पा दाखवतो. बोला गणपती बाप्पा मोरया. काय बॅलेन्सिंग आहे भाई, एकदम वन साईड बॅलेन्सिंग. मागच्या वर्षी पण एका पायावर बाप्पा उभा होता, ह्या वर्षी पण बाप्पाचे स्वरूप बघा. कायच बोलाल तुम्ही, प्रेमात पडूया डायरेक्ट. मोर पंखावर उभा आहे बाप्पा. आणि इकडे बाप्पाचं चित्र पण काढलं आहे, चैतन्य गावडे चित्रकार. कलेला आदर केलाच पाहिजे आणि आपण करणार. तर चला बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची मूर्ती बघा ना किती सुंदर आहे, एकदम पेशवा टाईप बसलेली आहे. आणि दुसरी बाप्पाची मूर्ती आहे ती अशी राजाच्या अवतारात बसलेली आहे, एकदम सही. आणि हा आपला चिरा बाजारचा महाराजा, एका पायावर बाप्पाची मूर्ती बघा, एका पायावर कृष्णरूपी मूर्ती, सही एकदम सही. चला बोला गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आलो आहे चिरा बाजारच्या इच्छापूर्ती बघायला. ही बाप्पाची मूर्ती कदाचित ही आहे. अरे ही आपण मागच्या वेळी गेलेलो होती, ही मूर्ती माहिती आहे ना, मागच्या वेळी पण भारी होती भाई. आता बघा एवढ्या चाळीतून 21 का 22 फुटाची मूर्ती जाते. आणि ही मूर्ती पण एकदम सही आहे, जर तुम्हाला नक्की विजिट करायला मंडळाला भाई. बघा एवढीशा चाळीतून जाते. चाललो आहे आता चिरावाजाचा इच्छापूर्ती बघायला. गणपती बाप्पा मोरया. भाई साहब, मूर्ती म्हणजे मूर्तीच आहे. काय माहिती कोण आहे मूर्तिकार, पण बाप्पाची मूर्ती बघा काय सही आहे. हत्तीच्या फेसवर बाप्पा उभा आहे, एका पायावर. बघा काय सुंदर मूर्ती आहे. तर आत्ता रात्रीचे वाजलेत 3:30 वाजून गेलेत. आणि आपला प्रवास आला आहे चिरा बाजार ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळामध्ये. मागच्या वर्षीचं इथे खूप पाऊस पडत होता, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आणि यावर्षी तेव्हा बाप्पाची मूर्ती पण शंकराच्या अवतारात होती. यावर्षीची बाप्पाची मूर्ती आहे सिंहासनावर. सर फ्रेम खराब कर रहा है. बोला गणपती बाप्पा मोरया.